मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण मर्यादेसंदर्भातील याचिकेवर आता गुरुवारी होणार पुढील सुनावणी। इच्छुकांचे न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे। राज्यातील महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्यासाठीची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात यावी। काँग्रेसच्या वतीनं निवडणूक आयुक्तांना पत्र। कोल्हापुरातून निघालेली ज्येष्ठांची मासिक सन्मान धनासाठीची वारी पोलिसांनी रोखली। काही काळ तणाव। वृक्षतोडीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं राजाराम तलाव परिसरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाच्या ठिकाणच्या वृक्षतोडीला दिली स्थगिती। वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर आणि सौरभ पोवार यांनी घेतली होती न्यायालयात धाव। आणि एनसीसीच्या छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेकसाठी छात्रसैनिकांची पहिली तुकडी आज रवाना। एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी दाखवला झेंडा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बोलूयात सविस्तर बातम्यांकडे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। न्यायालयानं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याबाबत सविस्तर माहिती मागवली असून पुढील सुनावणी शुक्रवारी 28 नोव्हेंबरला होणार आहे। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता प्रचार जोरात सुरू आहे। या निवडणुकांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। मात्र राज्यातील 157 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आज पुन्हा एकदा या याचिकेवर सुनावणी पार पडली। या सुनावणीवेळी न्यायालयानं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याबाबत सविस्तर माहिती मागवली आहे। न्यायालयानं राज्यात ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा वाढली आहे त्या ठिकाणची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितलंय। यावर सॉलिसिटर जनरल आणि निवडणूक आयोगानं न्यायालयाकडे माहिती सादर करण्यासाठी मुदत मागितली। ही मागणी मान्य करत न्यायालयानं पुढील सुनावणी शुक्रवारी 28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता होईल असं सांगितलंय। राज्यातील महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका आढळून येत आहेत। त्यामुळे या मतदार याद्यांवर हरकत घेण्यासाठीची मुदत 15 दिवसांनी वाढवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयुक्तांना याबाबत पत्र सादर केलंय। राज्यातील बऱ्याच महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीनं फोडलेल्या नाहीत। अनेक मतदारांची नावं ते राहत असलेल्या प्रभागांऐवजी अन्य प्रभागांमध्ये नमूद करण्यात आली आहेत। अनेक गंभीर चुका असलेल्या या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याची पद्धत देखील अत्यंत किचकट आणि वेळकाढू आहे। जर कोणत्याही व्यक्तीनं अथवा राजकीय पक्षानं मतदार यादीतील चूक सक्षम अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे। मात्र तसं होत नाही। मतदार याद्यांबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या आणि प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणं आवश्यक आहे। प्रभागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्या मतदार याद्या तपासायला वेळ लागतोय। त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना घेण्यासाठीची मुदत वाढवणं आवश्यक असून 15 दिवसांनी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवलंय। ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शन सन्मान धनासाठी अर्थक्रांती जीवन गौरव अभियान मंचच्या वतीनं आज कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दारी सन्मानवारी काढण्यात आली। याद्वारे 50,000च्या सह्यांचं पत्र अंबाबाई चरणी अर्पण करत सरकारला सुबुद्धी देण्याची मागणी करण्यात येणार होती। पोलिसांनी ही सन्मानवारी खरी कॉर्नर परिसरात रोखल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।
महाराष्ट्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000 रुपये सन्मानधन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आज अर्थक्रांती जीवनगौरव अभियान आणि महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंच यांच्या वतीनं महालक्ष्मीच्या दारी सन्मानवारीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 11:30 वाजता गांधी मैदान इथून या वारीला सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिकाच्या मासिक पेन्शन सन्मानधनासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात फलक, टाळ, मृदंगाच्या गजरात सन्मान वारीत सहभागी झाले होते. 50,000 ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरींचं पत्र घेऊन ही वारी गांधी मैदान ते खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड मार्गे अंबाबाई मंदिरात येणार होती. मात्र स्वाक्षरींचं पत्र अंबाबाई चरणी अर्पण करण्याआधीच ही वारी पोलिसांनी खरी कॉर्नर इथं रोखली. यावेळी आक्रमक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला. आमचा एक लढा असा आहे की 15 जुलैला एक तिने विधेयक मांडले संसदेत आणि विधान परिषदेमध्ये. ते असं मांडले की प्रत्येक ज्येष्ठाला 7,000 रुपये सन्मानधन देणे. 2 नंबरला त्यांनी सांगितलं की 5 लाखाच्या आतील शासकीय निमशासकीय सेवेतून 5 लाखाच्या आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत मिळतील. तिसरी मागणी आहे की ज्याला मुलं सांभाळत नाहीत, ज्याला राहण्याची व्यवस्था नाही, त्यांची व्यवस्था सरकारनं करावी. आणि 4थी मागणी आहे की त्यांना एक हेल्पलाईन तयार करावी. आणि 5वी मागणी अशी दिली तिने की आता बघा हिने अयोध्यालासाठी 30,000 रुपये दिले. मग आमची मागणी आहे फक्त 15,000 रुपये तीर्थक्षेत्रातील वर्षांनी एकदा द्यावेत. या मागणी जर हा ज्येष्ठासाठी 65 वर्षानंतर ही आमची मागणी आहे. तर आणि हा कायदाही आहे आणि सरकारनं आम्हाला देणंही गरजेचं आहे. जर इथून पुढं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात नांदेडला झालं, पंढरपूरला झालं ही आमची ठिणगी आहे. आता पुढची ठिणगी आमची असेल आझाद मैदानावर. तिथं जर आम्हाला नाही मिळालं तर आझाद मैदानावर असेल की त्यांना द्यावं लागेल. कारण ही ठिणगी कोल्हापुरातली आम्हाला माहीत आहे, याचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी जगन्नाथ मोरे पाटील, ह.भ.प. महादेव यादव महाराज, आनंद वायदंडे, पी.के. पाटील, बाबूराव कोळेकर, राणी गायकवाड उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील खेडे या गावामध्ये सुमारे 500 ते 600 वर्ष वयाचा बेहडा हा बहुगुणी वृक्ष आहे. त्याची उंची 120 फूट तर घेर 70 फुटांहून अधिक आहे. हा दुर्मिळ वृक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष ठरून राष्ट्रीय नकाशावर यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वृक्षाची पाहणी करण्यासाठी 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील आर्बोरिकल्चर असोसिएशनचे जागतिक स्तरावर काम करणारे प्रतिनिधी येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शाहूवाडी तालुक्यातील खेडे या गावामध्ये सुमारे 500 ते 600 वर्ष वयाचा बेहडा हा बहुगुणी वृक्ष आहे. या वृक्षाची उंची 120 फूट तर घेर 70 फुटांहून अधिक आहे. 8,000 चौरस फुटांपेक्षा अधिक जागेत त्याचा विस्तार आहे. आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी या निसर्गप्रेमी संस्थेनं हा वृक्ष शोधून काढलाय. जैवविविधतेच्या वारशाचा मानदंड असलेल्या या वृक्षाचं महत्त्व वृक्षप्रेमींसह निसर्गप्रेमींना समजावं, त्याची जागतिक स्तरावर माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं. हेरिटेज ट्री या संकल्पनेतून या वृक्षाला जागतिक मानांकन मिळालं तर पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. हा बहुगुणी वृक्ष पाहण्यासाठी 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील आर्बोरिकल्चरल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर, फिलिप स्माईल यांच्यासह वैभव राजे, आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम आणि आपण भेट देणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला राहुल मगदूम, वन्यजीव अभ्यासक सुहास वायंगणकर, परितोष उरकुडे, डॉक्टर प्रवीण जाधव, सुनील मुळे, अपर्णा जाधव आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, शौर्य, अनुशासन हे गुण सर्वांसाठी आदर्शवत असून आजच्या तरुणाईनं ते आत्मसात करायला हवेत असं आवाहन एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी केलंय. ते छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक शुभारंभावेळी बोलत होते.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या पन्हाळा ते विशाळगड या छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये सहभागी 4 तुकड्यांपैकी पहिली तुकडी आज रवाना झाली. पहिल्या तुकडीत दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील एकूण 265 छात्र सैनिकांचा समावेश आहे. NCC महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांच्या हस्ते झेंडा दाखवून ट्रेकचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय! यावेळी मेजर जनरल विवेक त्यागी यांनी छात्र सैनिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला त्यांनी उजाळा दिला. शिवरायांचा त्याग, शौर्य, अनुशासन सर्वांसाठी आदर्श असून युवा पिढीनं त्याचा अंगीकार केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. छत्रपति शिवाजी महाराज ने दिखाई राष्ट्र के प्रति समर्पण, त्याग की भावना, शौर्य, अनुशासन, ये सब क्वालिटीज़ हैं जो हमारे NCC में कैडेट्स के लिए बहुत ही महत्वपूर्ण है, क्योंकि यही हैं हमारे युवा नेता जो आगे चलकर हमारे राष्ट्र को आगे प्रगति के पथ पर लेके जाएंगे. और इसीलिए इन सब इवेंट्स में मौका मिलता है इनको ये सब क्वालिटीज़ एब्जॉर्ब करने का और एक दूसरे से सीख लेने का, क्योंकि सारे देश के कैडेट्स यहाँ इकट्ठे होंगे और एक दूसरे के साथ इस एक्टिविटी में शामिल होंगे. तो यह एडवेंचर की तरफ भी है और यह इन लोगों के लिए सीख कर एक अच्छा नागरिक और एक अच्छा युवा नेता बनने की सीख की दिशा में भी अग्रसित है. यावेळी त्यांनी NCCच्या C सर्टिफिकेट प्राप्त छात्र सैनिकांना सैन्य भरती, पोलीस भरतीमध्ये विशेष प्राधान्य मिळत असल्याचं सांगितलं. या ट्रेकसाठी एकूण 4 तुकड्या तयार करण्यात आल्या असून प्रत्येक तुकडी जवळपास 260 छात्र सैनिकांची आहे. पहिल्या तुकडीत दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील कॅडेट्सचा समावेश आहे. दुसऱ्या तुकडीत कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, तिसऱ्या तुकडीत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तर चौथ्या तुकडीत तामिळनाडू, पाँडेचेरी, अंदमान निकोबार, केरळ आणि महाराष्ट्राच्या छात्र सैनिकांचा समावेश आहे. ट्रेकच्या शुभारंभावेळी NCC कोल्हापूर ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर RK पैठणकर, डेप्युटी कर्नल अनुप रामचंद्रन, ट्रेकिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, 5 महाराष्ट्र बटालियन कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांच्यासह मुख्यालयाचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. कोतोलीतील लवटे कुटुंबातील 1.25 वर्षाचा श्रीवंश लवटे हा चिमुकला गॅलरीतून खाली कोसळला. उंचावरून पडूनही श्रीवंश सही सलामत आहे. घरातील लहान मुलांकडे वेळोवेळी लक्ष देणं महत्त्वाचं असतं. पालकांचं लक्ष विचलित झाल्यास अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कोल्हापुरातील कोतोली गावात असाच एक प्रसंग समोर आलाय. कोतोलीतील लवटे कुटुंबावर आलेलं विघ्न थोडक्यात दूर झालंय. 1.25 वर्षाचा श्रीवंश लवटे हा चिमुकला गॅलरीतून अचानक खाली कोसळलाय आणि घरातल्यांची पळताभुई थोडी झाली. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय कोतोलीकरांना आलाय. 1.25 वर्षाचा चिमुकला श्रीवंश हा अपघातात सुरक्षितपणे बचावलाय. गॅलरीतून खाली पडल्यानंतर त्याच्या हाताला आणि डोक्याला किरकोळ मार लागलाय. मोठा अपघात टळल्यानं कुटुंबियांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोल्हापुरातील सामाजिक संस्थांसह सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख कोल्हापूर पुरालेखागार विषयीच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत आहेत. प्रशासन मात्र या आंदोलनाची दखल घेताना दिसत नाही. आंदोलनाची पुढील दिशा लवकरच स्पष्ट करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 18 नोव्हेंबरला 12 तासांचं अन्नत्याग आंदोलन केलं होतं. जोपर्यंत पुरालेखागारातील महत्त्वाच्या दस्तऐवजांचं जतन करण्यासाठीच्या उपाययोजनांसह अन्य मागण्यांबाबत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आज त्यानुसार शेख यांनी दुसरं 12 तासांचं अन्नपाणी त्याग आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजच्या आंदोलनाची सुद्धा दखल घेतली नाही.
कोल्हापूर पुरालेखागाराकडे फरसबंदी रस्ता करावा, ऐतिहासिक बाज असलेली कमान करावी, तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंग आराखड्यात अत्याधुनिक प्रदूषण विरोधी यंत्रणेचा समावेश करावा, पुरालेखागारातील दुर्मिळ कागदपत्रांच्या अनुषंगानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात यावं, या मागण्यांकडे शेख आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत. कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील यांनी छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या कर्तबगार जीवनावर परिषद घेण्याबाबत श्रीमंत वैभवराज राजे भोसले, शाहू सेना अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्याशी चर्चा करताना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. ही एकूण मागण्यांपैकी एक समाधानाची बाब आहे, परंतु अन्य मागण्यांबाबत प्रशासन अजूनही गंभीर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं आंदोलक आणि सहाय्यक संचालकांची भेट घेत कोल्हापूर पुरालेखागार संदर्भातील समस्यांबाबत माहिती घेतली. शीतल नलवडे, आर्किटेक्ट सचिन घाटगे, इंजिनियर राधेश्याम रेंगडे, ॲडव्होकेट बाजीराव कांबळे, संविधान आणि पालिका कायदा अभ्यासक सुशील हंजे, करण कवठेकर यांच्यासह परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, क्रांती सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जयसिंगपूर शहर विकास आघाडीनं आज नगरपालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील तसंच गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जयसिंगपूर शहर विकास आघाडीनं नगरपालिका निवडणुकीतील यशासाठी कंबर कसली आहे. आज माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी मराठा समाज सांस्कृतिक भवनात झालेल्या प्रचारसभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत यड्रावकर हे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले तर ते कधीही निवडून येणार नाहीत अशी टीका केली. माजी नगराध्यक्षा नीता माने यांनी यड्रावकरांनी प्रॉपर्टी कार्ड काढून देतो म्हणून 8 वर्ष राजकारण केलं अशी टीका केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यावर जोरदार टीका केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी मी जनतेचा सेवक म्हणून काम करणार असल्याचं सांगितलं. यावेळी जयसिंगपूर शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर आणि सौरभ पोवार यांनी राजाराम तलाव परिसरातील कन्व्हेन्शन सेंटरसाठी केलेल्या वृक्षतोडीमुळे जैवविविधता धोक्यात आली असल्याकडे लक्ष वेधत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती MS कर्णिक यांनी कन्व्हेन्शन सेंटरच्या कामासाठी झाडं न तोडण्याचा आदेश दिलाय. कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात राज्य शासनाच्या सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीतून कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राजाराम तलाव परिसरातील वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीबद्दल क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या वतीनं महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं होतं. पण वृक्षतोड रोखण्याबाबत कार्यवाही न झाल्यानं फाउंडेशनचे सदस्य सौरभ पोवार आणि वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ॲडव्होकेट राहुल वाळवेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये न्यायमूर्ती MS कर्णिक यांनी या कन्व्हेन्शन सेंटरच्या कामात झाडं न तोडण्याचा आदेश दिलाय. सध्या सुरू असलेल्या कामासाठी झाडं तोडण्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापूरमध्ये राजाराम तलावाच्या काठावर कन्व्हेन्शन सेंटरचं प्रोजेक्ट चालू आहे. संबंधित प्रोजेक्टमध्ये तलावाच्या काठावरील जवळजवळ 1,500 ते 2,000 झाडांची वृक्षतोड केली गेली. भर टाकून ती झाडं, जिवंत झाडं मारली गेलीत. बरं, या संदर्भात आम्ही सर्व वृक्षप्रेमींनी याबद्दल तक्रारी आणि हरकती नोंदवल्या होत्या. त्या संदर्भात महानगरपालिकेत पहिला बैठक आयोजित केली होती सुनावणीची, पण संबंधित बैठकीला आयुक्त, उपायुक्त, मुख्य अधिकारी हजर राहिले नाहीत. आम्ही त्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि परत सुनावणी घेण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयात आम्हाला त्या बैठकीसाठी बोलवलं. तिथं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या वस्तुस्थिती जी आहे
ती सगळी आम्ही वृक्षप्रेमींनी त्यांना सांगितली, किती झाडांची कत्तल केली गेली, कुठली कुठली झाडं मारली गेलीत आणि ह्या झाडांची कत्तल करताना कुठलीही डिपार्टमेंटची परमिशन घेतली नव्हती. पुराव्यानिशी आम्ही त्यांना दाखवलं, पण अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला ते धुडकावून लावलं, वृक्षप्रेमींना त्यांनी धुडकावून लावलं. त्यानंतर आम्ही आमचे वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोईकर व सौरभ पवार यांच्या नावे माननीय उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल केलं. संबंधित PI आम्ही ॲडव्होकेट राहुल वावेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या थ्रू दाखल केली. त्यामध्ये राहुल वावेकर साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजू मांडली आणि कोर्टाच्या निदर्शनास सर्व पुरावे दाखवून कशा प्रकारे बेकायदेशीररित्या हे प्रोजेक्ट चालू आहे व कशा पद्धतीने विनापरवाना हजारो झाडांची कत्तल केली गेली आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर काल आर्ग्युमेंट झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचे जज साहेब कार्निक साहेब यांनी या प्रोजेक्टबाबत वृक्षतोडी संदर्भात स्टेची ऑर्डर काढलेली आहे. वृक्षप्रेमींनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयानं सध्या झाडं तोडण्याला स्थगिती दिली असून तलाव परिसरातील कन्व्हेन्शन सेंटर पर्यावरणासाठी कसं हानिकारक ठरणार आहे हे पुढील सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलंय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अनेक त्रुटी समोर आल्यात. मतदार यादीतील मोठ्या गोंधळामुळे हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठीची मुदत वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. एकाच प्रभागातील तब्बल 500 ते 1000 मतदारांची नावं दुसऱ्याच प्रभागात नोंद झाली असल्यानं मतदारांसह संभाव्य उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. प्रारूप मतदार याद्यांमधील 25 ते 30 हजार नावांची तपासणी कमी वेळेत करणं शक्य नसल्यानं हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली 27 नोव्हेंबरची अंतिम तारीख तात्काळ वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेकडून संपूर्ण मतदार यादीची पुनर्पडताळणी करून निर्दोष यादी जाहीर करावी. वैयक्तिक पडताळणीवर हरकती दाखल करणं शक्य नसल्यानं एकत्रित हरकती स्वीकाराव्यात. यादीत दुबार नावं आढळल्यास प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधित मतदार वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या यादीतील नाव निश्चित करावं. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे महापालिकेच्या मतदार याद्या राजकीय पक्षांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात. यासह अन्य मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना सादर करण्यात आलं. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, शहर प्रमुख RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, गणेश जाधव, सुनील देसाई, निरंजन कदम, हिदायत मणेर, फिरोज सरगुर, रामराजे बदाले, प्रकाश पांढरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारशील विचारांची, नैतिक आदर्शाची समाजाला गरज असून त्यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांच्या कोल्हापूर जिल्हा परिषद इमारतीच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. प्रतिष्ठानचे अध्यक्ष VB पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अशोक पोवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, RK पोवार, अनिल घाटगे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजाराम कांबळे, रमेश पोवार, महादेव पाटील, अमृत शिंदे, फिरोज खान, सुनील देसाई आदी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेली 6 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या अनुषंगानं सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन कळंबा इथल्या तपोवन मैदानात करण्यात येत आहे. यंदा 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदान इथं 7वं सतेज कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठीच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय.
महालक्ष्मी शेती विकास केंद्र, गोकुळ दूध संघ, संजय घोडावत ग्रुप आणि चितळे डेअरी हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी गेली 6 वर्ष तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर DY पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त सहकार्यानं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं सतेज कृषी प्रदर्शन कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर 5 ते 8 डिसेंबर या दरम्यान भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती तसंच यंत्रसामुग्री, कृषीपूरक साहित्य, खतं, बी-बियाणं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका प्रतीक्षा धीरज पाटील, वनिता देठे, दुर्वास कदम, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, धीरज पाटील, रमेश चावरे, शिवराज पाटील, दत्ता बामणे, प्रवीण पाटील, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, उपसरपंच दीपाली रोपळकर, विकास बावडेकर जाधव, रोहित मिर्जे, विश्वास गुरव, उदय जाधव, अरुण पाटील, पूनम जाधव, गजानन विभूते, विजयकुमार कांबळे, दिलीप टिपुगडे, पूजा आरडे आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रदर्शनाच्या नियोजनासंदर्भात माहिती घेऊन विक्री, स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था या संदर्भात संबंधितांना सूचना केल्या. NCC महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. त्यांनी सोमवारी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेकच्या उद्घाटनासाठी NCC महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी हे कोल्हापुरात आलेत. त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत कोल्हापूरमध्ये NCCच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मराठा बटालियनच्या इतिहासालाही उजाळा देत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना शाहू नगरीत आल्याचा आनंद व्यक्त करत या मातीतच शौर्य असल्याच्या भावना त्यागी यांनी व्यक्त केल्या. न्यू पैलेस में जाकर उनसे मिलना और फिर वहाँ के पूरे इतिहास को खुद ज़मीन पर फील करना, उसका एक अलग ही सेटिस्फैक्शन होता है. और कोल्हापुर में घूम करके भी, और अब छत्रपति शिवाजी महाराज की ये वीर गाथाएं जो यहाँ से हमेशा एसोसिएटेड हैं, उन सबको जानकर मुझे बहुत ही गर्व महसूस हो रहा है और बहुत ही खुशी है कि मैं यहाँ आया और यहाँ आकर मैंने जो इसे ग्राउंड सेंस कहते हैं, जैसे फर्स्ट सेंस, वो फील की, जो कि यहाँ की हवा में और यहाँ की मिट्टी में एक सेंस मिलती है डायरेक्टली, जो कि एसोसिएटेड है इन सारी वीर गाथाओं से जो अदरवाइज़ हम किताबों में पढ़ते हैं. तो अच्छा लगा बहुत, और उनसे इंटरेक्शन भी बहुत ही अच्छा रहा और उनकी नॉलेज भी फौज के बारे में काफ़ी, और वो NCC को काफ़ी सपोर्ट भी कर रहे हैं. यानंतर त्यागींनी कोल्हापूर गट मुख्यालयाअंतर्गत कार्यरत सर्व NCC युनिटच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपालगतच्या सार्वजनिक रस्त्याचा बेकायदेशीररित्या पार्किंगचं ठिकाण म्हणून उपयोग केला जातोय, असा आरोप प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेनं केलाय. या पार्किंगमुळे परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या ठिकाणी होणारं पार्किंग थांबवावं अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केली आहे. कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपा शेजारी 100 फुटी रस्त्यावर लक्झरी बसेस आणि इतर मोठी वाहनं पार्क करावीत असं आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेनं केलाय. या बेकायदेशीर पार्किंगमुळे परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी राजकीय सभा घेण्याचे प्रकारही वाढले असून त्याकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप संस्थेनं केलाय. सार्वजनिक रस्त्याचा उद्देश बदलून वेगळ्या हेतूसाठी वापरणं गुन्हा आहे. रस्त्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणाऱ्या या प्रकाराला प्रशासनानं लगेच आळा घालावा. तसंच खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील पार्किंग आणि राजकीय सभा तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केली आहे. या मागणीचा ईमेल त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पाठवला आहे.
कोल्हापुरातील वर्षानगर मित्रमंडळानं समाजासाठी समाजच पुढे येऊ द्या असा उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमांतर्गत पंचगंगा स्मशानभूमीला 5000 शेणी दान करण्यात आल्यात। पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी शेणीची कमतरता असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापुरातील वर्षानगर मित्रमंडळानं तात्काळ पुढाकार घेत समाजासाठी समाजच पुढे येऊया असा संकल्प करत वर्षानगर परिसरातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि समाजहितवादी बांधवांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून 5000 शेणी गोळा केल्या। त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत दान करण्यात आल्या। नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन समाजातील अत्यावश्यक गरज ओळखून तात्काळ प्रतिसाद दिला। या उपक्रमातून वर्षानगर परिसरातील सामाजिक एकता, जागरूकता आणि सेवाभाव स्पष्टपणे दिसून आलाय। मंडळानं या उपक्रमातून समाजासाठी एक नवा प्रेरणादायी संदेश दिला असून समाजहिताचे अनेक उपक्रम राबवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय। संरक्षण क्षेत्रात भारत अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानानं आत्मनिर्भर झालाय। आता तो आयातदार नाही तर निर्यातदार देश बनलाय असं प्रतिपादन पुण्याच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी केलंय। ते शिवाजी विद्यापीठात आयोजित ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या विषयावरील व्याख्यानात बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीनं विविध व्याख्यानं आयोजित करण्यात येत आहेत। आज मीट द सायंटिस्ट या उपक्रमांतर्गत ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये पुण्याच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव होत्या। यावेळी बोलताना काशीनाथ देवधर यांनी आपल्या भाषणात भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाटचालीचा सविस्तर आढावा घेताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं योगदान विशद केलं। संरक्षण क्षेत्रामध्ये भारत अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानानं आत्मनिर्भर झाला असून आता तो आयातदार नाही तर निर्यातदार देश बनलाय असं प्रतिपादन केलं। ऑपरेशन सिंदूर हे भारतानं थांबवलेलं नसून जोवर दहशतवादी कृत्य सुरू राहतील तोवर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी देवधर यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमानाची ठिणगी निश्चितपणे प्रज्वलित होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी डॉक्टर प्रमोद जे पाटील, डॉक्टर अजित कोळेकर, शरद बनसोडे, रामचंद्र पवार, प्राचार्य नितीन सोनजे, प्रवीणकुमार पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथं 2 परप्रांतीय मजुरांमध्ये सोमवारी रात्री वाद झाला। या वादातून देवश्री चंदन या मजुरानं मंगल मांझी याचा दारूच्या नशेत खून केलाय। शिरोली MIDC पोलिसांनी देवश्री चंदनला अटक केली आहे। हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या अजित अवघडे शिसाळ यांची संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या पिछाडीस शेती आहे। या ठिकाणी त्यांनी काही खोल्या बांधून कामगारांना भाड्यानं दिल्यात। या खोल्यांमध्ये मूळचे ओडिसा राज्यातील गवंडी काम करणारे 35 वर्षीय मंगल बिभीषण मांझी यांच्यासह अन्य कामगार बऱ्याच वर्षांपासून भाड्यानं राहतात। मंगल याची पत्नी आणि मुलं ओडिसा इथं राहतात। सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या खोलीमध्ये 25 वर्षीय देवश्री प्रफुल्ल चंदन हा राहण्यासाठी आला होता। तो पूर्वी गंधर्व फाट्याला राहत होता। तिथंही त्यानं वाद केल्यानं त्याला तिथून हाकलून लावलं होतं। सोमवारी रात्री मद्य पिऊन तो जेवत असताना मंगल मांझी आणि देवश्री प्रफुल्ल चंदन यांच्यात वाद सुरू झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर देवश्री हा हातामध्ये चाकू घेऊन मंगल याला मारण्यासाठी धावून गेला। मंगल यानं घराबाहेर पळ काढला, पण त्याचा पाठलाग करत देवश्री यानं त्याच्या पोटात चाकूनं हल्ला केल्यानं तो जमिनीवर कोसळला। आरडाओरडा झाल्यानं तिथं राहणारे अन्य कामगार धावून आले। यावेळी संजय निहाल यानं अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातावरही देवश्री यानं वार केला। जखमी मंगल आणि संजय यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलं। चाकूनं केलेला वार खोलवर लागल्यानं उपचार सुरू असताना मंगल याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी देवश्री याला अटक केली आहे।
आरोग्य विभागाकडील गर्भलिंग निदान शोध मोहीम पथकानं करवीर पोलिसांच्या मदतीनं करवीर तालुक्यातील बालिंगा इथं छापा कारवाई करत गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। यावेळी बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील हा कारवाईची कुणकुण लागताच पळून गेलाय। मात्र एजंट दिगंबर किल्लेदार याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आज न्यायालयानं किल्लेदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। करवीर तालुक्यातील बालिंगा इथं बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील हा बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करत असल्याची माहिती शाहूवाडी पोलिसांना मिळाली होती। ही माहिती त्यांनी करवीर पोलिसांना कळवली होती। सोमवारी आरोग्य विभागाच्या गर्भलिंग निदान शोधून मोहीम पथकानं बालिंगा इथं छापा कारवाई करत गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। मात्र कारवाईची कुणकुण लागताच बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील हा तिथून पसार झाला। यावेळी एजंट दिगंबर मारुती किल्लेदार हा पोलिसांना मिळून आला होता। आज दिगंबर किल्लेदार याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। करवीर पोलिसांकडून पसार झालेला डॉक्टर स्वप्नील पाटीलचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले अधिक तपास करतायत। इचलकरंजीत दारूच्या नशेत ऊस वाहतूक करणाऱ्या रघुनाथ पवार या ट्रॅक्टर चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिलाय। शहर वाहतूक पोलिसांनी पवारला ताब्यात घेत ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे। रघुनाथ पवार हा रुकडीहून ऊसानं भरलेला ट्रॅक्टर घेऊन चालला होता। इचलकरंजी शहरातील बंडगरमाळा चौकातील नागरिकांना पवार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं लक्षात आलं। त्यांनी त्याला ट्रॅक्टर बाजूला घ्यायला सांगितलं, मात्र पवारनं त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली। नागरिकांनी ट्रॅक्टर बाजूला घ्यायला भाग पाडत पवारला चोप दिला। शहर वाहतूक नियंत्रण शाखेला याची माहिती मिळताच पोलिसांनी रघुनाथ पवारला ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतलंय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण मर्यादेसंदर्भातील याचिकेवर आता गुरुवारी होणार पुढील सुनावणी। इच्छुकांचे न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे। राज्यातील महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्यासाठीची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात यावी। काँग्रेसच्या वतीनं निवडणूक आयुक्तांना पत्र। कोल्हापुरातून निघालेली ज्येष्ठांची मासिक सन्मान धनासाठीची वारी पोलिसांनी रोखली। काही काळ तणाव। वृक्षतोडीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं राजाराम तलाव परिसरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाच्या ठिकाणच्या वृक्षतोडीला दिली स्थगिती। वृक्षप्रेमी श्रीराम कोगनोळीकर आणि सौरभ पोवार यांनी घेतली होती न्यायालयात धाव। आणि एनसीसीच्या छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेकसाठी छात्रसैनिकांची पहिली तुकडी आज रवाना। एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी दाखवला झेंडा। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।